नमस्ते मंडळी, जय शिवराय. कसे आहात तुम्ही? मजेत ना? स्वागत आहे तुमचं माझ्या या मिनी ब्लॉग मध्ये, जिथे की मी रेडी होत आहे माझ्या कॉन्व्होकेशन साठी. चला तर मग वा माझ्यासोबत रेडी माझ्या कॉन्व्होकेशन साठी. सकाळी मी 3:30-4 वाजता उठले होते, म्हणून मी माझं ओवा पाणी गरम करायला ठेवलं होतं. मला रिफ्रेशमेंट पाहिजे होती, जसं की तुम्ही पाहतच असाल मी किती लवकर उठले आहे. आणि थोडंसं त्याला गार होऊन दिलं, पिलं तर तुम्ही मला बघू शकता चेहऱ्यावर काय ते असं रिलॅक्सिंग आहे. त्यानंतर मी माझं बेसिक जो मेकअपचा आहे ना ते सुरू केलं. कारण की सकाळी उठलं ना 3-4च्या दरम्यान खूप चेहरा असा फुगीरशीर होतो. तर त्याला सेट करण्यासाठी, त्याला दाबण्यासाठी मेकअप हे गरजेचंच आहे. जास्त मला आय मेकअप करायचा नाहीये, मी नुसते बेसिक मेकअप करणार आहे. त्याच्यामध्ये मॉइश्चरायझर, सीरम, प्रायमर, फाउंडेशन आणि लूज पावडर, लिप बाम आणि आपली साधी लिपस्टिक, बस एवढेच 5 ते 6 गोष्टी वापरलेल्या आहेत. मॉइश्चरायझरने चांगल्या चेहऱ्याला मी मॉइश्चराईज केलेलं आहे. त्यानंतर सिरम लावलेलं आहे सो दॅट माझा तो चेहरा आणि बेस स्मूथ होण्यासाठी. प्रायमर लावलेला आहे सो दॅट मी माझ्या मेकअप रिमूव्ह करताना मला काही जास्त त्रास नको व्हायला. आणि मी रात्री 1-2 वाजता येणार होते हे मला माहिती होतं, कारण की नाशिक काय आपलं 2 तासाच्या अंतरावर नाहीच आहे, ते 5 तासाच्या अंतरावर. छानपैकी प्रायमर सगळीकडे लावून घेतलं सो दॅट माझं मेकअप कुठेही असेल तर तो इझिली रिमूव्ह व्हायला पाहिजे. माझं शेडचं फाउंडेशन घेतलं, डोळ्यांच्या खाली, कपाळावर, चिन चिकला लावलं. छानपैकी मी ब्लेंड केलं. ब्लेंड करताना एवढं लक्षात ठेवायचं, हा अलगदपणे ब्लेंड करायचं, धापा 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 ब्लेंड नाही करायचं. हे मी मिनी आहे ना मिरर आणलं होतं तुळशीबागेतनं, एवढं क्यूट आहे ना. आणि इझी टू ट्रॅव्हल आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, मी तुम्हाला त्याचं लोकेशन आणि प्राईसही सांगून देईल. त्याच्यानंतर मी लूज पावडर लावलं माझ्या चेहऱ्याचा जो बेस मेकअप आहे तो सेट करण्यासाठी. त्यानंतर मला कसं, मी जर लूज पावडर लावला ना सारखं सारखं तेच तेच तेच, मला मेकअप टचअप वगैरे करायची काही गरज नाही पडणार. बाकी सगळं तुम्हाला भाग दुसऱ्यामध्ये दिसेल. हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर असंच प्रेम देत राहा, असंच मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत राहा. हीच माझी इच्छा आहे आणि आकांक्षा पण आहे. सो प्लीज प्लीज प्लीज, थँक्यू बबी.